जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार सतेज पाटील यांनी आज गगनबावडा तालुक्यातील आसळज इथं इच्छुकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी गगनबावडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यानं काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं. सामान्य माणूस पाठीशी असल्यामुळं नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालंय. लोकसभेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मताधिक्य देण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक चंद्रकांत खानविलकर, दत्तात्रय पाटणकर, सहदेव कांबळे, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, अभय बोभाटे, पांडुरंग पडवळ, बाजीराव शंकर पाटील, रामा जाधव, उदय देसाई, संभाजी पाटणकर, विलास पाटील, बाळासो कांबळे, एम.जी. पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, संजीव पाटील, बंकट थोडगे, प्रकाश वरेकर, एस.के. पाटील यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान इच्छुकांशी संवाद साधल्यानंतर दुपारी आमदार पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. आसळज जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी सदस्य संभाजी पाटणकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून ॲडव्होकेट सोनाली विलास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिसंगी पंचायत समिती मतदारसंघासाठी अमर केशव कांबळे, असंडोली पंचायत समितीसाठी छाया प्रकाश देसाई, आसळज पंचायत समितीसाठी राजेश भगवान पाटील आणि धुंदवडे पंचायत समितीसाठी शुभांगी कुंडलिक संगपाळ यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.